तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक खूप महत्त्वाची माहिती भेटलेली आहे। तर पहा, हे लेटेस्ट अपडेट आहे। आरोग्य विभागातील सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण पदे किती रिक्त आहेत, तर ह्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी माहिती आपल्यापर्यंत ही आलेली आहे। तर पहा, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका। थोडासा व्हिडिओ मोठा झाला तर स्किप नका करू, कारण यामध्ये सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन। तर पहा, या ठिकाणी दिनांक जे आहे चे विवरणपत्र जे आहे या ठिकाणी मांडलेलं आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे आहे या ठिकाणी आरोग्य विभाग 1/4/2025 हे विवरणपत्र तेव्हाचं आहे। त्यामध्ये राष्ट्रीय कीटक जनरोग विभाग म्हणजे जे या ठिकाणी मलेरिया वगैरे असेल, हिवताप विभाग असेल, जो जिल्हा लेवलला असतो, त्यानुसार या ठिकाणी पहा जिल्हा परिषद स्थानिका स्तर, त्यानंतर जिल्हा परिषदेतील एकूण आरोग्य पर्यवेक्षक, लक्षात असू द्या, एकूण आरोग्य पर्यवेक्षक जिल्हा स्तरावर 561 व उर्वरित 1000 पहा या ठिकाणी 10,071, त्यानंतर एकूण 10,632 पदे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सर्व पद कोणते कोणते आहेत पाहून घेऊ। तर पहा, सुरुवातीला जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक जे आहे यामध्ये जिल्ह्यानुसार मांडलेले आहेत। त्यामध्ये सुरुवातीला जिल्हा आहे, अनुक्रमांक जिल्हा, त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जे आहेत या ठिकाणी, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या ठिकाणी आहे, त्यानंतर आरोग्य सहाय्यक या ठिकाणी नाव आहे, त्यानंतर आरोग्य कर्मचारी आहे, त्यानंतर एकूण मंजूर पदे आहेत, त्यानंतर कायम पदे एवढे आहेत आणि एकूण अस्थायी पदे या ठिकाणी एवढे असे दिलेले आहेत। तर पहा, या ठिकाणी जवळपास खूप मोठी सार्वजनिक आरोग्य विभागामधले ही पदे रिक्त दिसायला लागली आहेत, ज्यामध्ये मंजूर पदे, कायम पदे आणि अस्थायी पदे, त्यानंतर प्रत्येक जे पदे आहेत त्या पदामध्ये असे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत त्यांनी। या ठिकाणी पहा, ठाण्यामध्ये जे आहे आरोग्य पर्यवेक्षकचे मंजूर पदे 17 आहेत, त्यामध्ये कायम पदे 14 आहेत आणि अस्थायी पदे 3 आहेत। तर हे सर्व मंजूर पदे, त्यानंतर कायमचे पदे आणि अस्थायीच्या नावावरची पदे हे ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी टोटल आकडा तुम्हाला जर पाहायचा असेल तर या ठिकाणी हा मेन्शन आहे। या सर्व गोष्टीची बेरीज केली तर या ठिकाणी खूप मोठा आकडा बाहेर पडतो विद्यार्थी मित्रांनो, जवळपास हे हजारोच्या याच्यामध्ये हा आकडा जाणार आहे। तर पहा, या ठिकाणी मेन जर सिटी पाहायला गेलं तर पहा, या ठिकाणी रायगड जे आहे यामध्ये प्रत्येक पदे आहेत आरोग्य पर्यवेक्षक असणार आहे। तर तुम्हाला कोणत्या पदासाठी तुम्ही भरणार आहेत तर त्या पदाचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सुरुवातीला जर पाहायला गेलं आपण तर पहा, या ठिकाणी पुण्याचं जर पाहायला गेलं तर पहा, या ठिकाणी पुणा जो 9 नंबरला आहे पुण्यामध्ये पहा, या ठिकाणी आरोग्य कर्मचारी जे आहे पुण्यामधले आरोग्य कर्मचारी, तर पहा आरोग्य कर्मचाऱ्यासाठी जवळपास 232 पदे हे कायमचे आहेत आणि 58 पदे जे हे विद्यार्थी मित्रांनो अस्थायी पदे आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी 290 पदे हे मंजूर पदे आहेत। यामध्ये परमनंट आणि कंत्राटी पदे जे असतात अशा प्रकारे जे आहेत यामध्ये, ठीक आहे। त्यानंतर ठाण्यामध्ये पण आहेत, या ठिकाणी पहा दिलेला आहे ठाण्यामध्ये पण आरोग्य कर्मचारी, त्यानंतर हे सर्व पदे तुम्हाला टोटल केलं तर हा आकडा येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला जे कोणतं पदायचं आहे भरणार आहे त्या पदाचं स्पेसिफिक तुम्ही पाहू शकता। खूप मोठी लिस्ट दिसायला लागली, यामध्ये खूप मोठे नंबर आहेत तुम्ही। त्यानंतर पहा, या ठिकाणी परत जे आहे दुसरे जिल्हे पण पाहू शकता। उदाहरणामध्ये यामध्ये एखादा आपण लातूर जिल्हा पण घेऊ, लातूर जिल्ह्यामध्ये किती पदे या ठिकाणी शिल्लक आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर लातूर पाहायला गेलं तर लातूरमध्ये आरोग्य पर्यवेक्षक जे सुपरवायझर वगैरे पदं असतात, तर त्यामध्ये पहा लातूरमध्ये 21 पदे जे मंजूर पदे आहेत, त्यामध्ये 17 हे कायमचे पदे आहेत आणि 4 हे अस्थायी पदे आहेत। त्यानंतर प्रयोगशाळामध्ये 2 पदे, त्यानंतर 2 पदे आहेत। त्यानंतर पहा, या ठिकाणी आरोग्य जे आहे कक्ष, त्यामध्ये परत पदे आहेत 56 पहा, खूप सारे पदे आहेत, 70-56 आहेत। त्यानंतर आरोग्य कर्मचारीमध्ये तर या ठिकाणी खूप सारे पदे दिसायला लागले, तर 197, त्यानंतर मध्ये 157 जे आहेत मग कायम पद आहेत आणि 40 पदं जे असणार आहेत हे स्थायी पदं आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी हे पदं आहेत। हे जिल्ह्यानुसार पूर्ण पदाचा हा तपशील जो आहे आपल्याकडे आलेला आहे, जो की सहसंचालक जे आहे आरोग्य सेवा पुणे, हिवताप, हातीरोग व जलजन्य रोग, जे पहा हे जे पदं असतात हे जिल्हा स्तरावर पदं असतात, जसं की MPW वगैरे मल्टीपर्पज वर्कर जे आहे आरोग्य सेवक, तर हे पदे काय करतात, या पदामध्ये मलेरियाचं जसं डिपार्टमेंट असतं स्पेसिफिक जे डिपार्टमेंट आहे जिल्हा स्तरावर, त्यानंतर TBचं डिपार्टमेंट असतं वेगवेगळं जे जिल्हा स्तरावर असतं, तर त्या जिल्हा स्तरावर हे हिवताप अंतर्गत मलेरियाच्या अंतर्गत या ठिकाणी ही पदभरती केली जाते, ज्यामध्ये तुम्हाला हे परमनंट वॅकन्सी असते। एवढ्या साऱ्या ह्या पदं परमनंट जिल्ह्यानुसार वॅकंट आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे पाहून घ्या।
त्यानंतर पहा या ठिकाणी हे जे मल्टीपर्पज उदाहरणामध्ये जर आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य पर्यवेक्षक वगैरे हे जर पाहायचं गेलं तर मल्टीपर्पज वर्करचं जे रोल असते विद्यार्थी मित्रांनो, हे जे कर्मचाऱ्याचं आरोग्यसेवक कर्मचाऱ्याचं हे रोल असते, तुम्हाला एका PSC असेल उदाहरणामध्ये, PSCमध्ये उदाहरणामध्ये 5 किंवा 4 सबसेंटर असतील, तर 4 सबसेंटरला जे आहे गावं असतात, त्या गावामध्ये तुम्हाला जे लहान बाळं असतात तर त्या बाळाचं लसीकरण असतं, इम्युनायझेशन नर्सिंग सर्वांनाच माहीत असेल. तर इम्युनायझेशन ही प्रोसेस असते त्या गावामध्ये ठरलेलं असते, महिन्याला 1 दिवस कोणता तरी, उदाहरणामध्ये 15 तारीख एका सबसेंटरचं जे आहे इम्युनायझेशन आहे. तर काय होतं, PSCमध्ये जे लस असते इम्युनायझेशन, PSCमध्ये कुठून लस येते, THO ऑफिसमधून येते, तालुका हेल्थ ऑफिसमधून THOला ही लस येते. PSCमध्ये आल्यानंतर 15 तारखेला जी हे लसीकरण आहे ह्या एखाद्या गावामध्ये सबसेंटरच्या, तर ह्या सबसेंटरच्या गावामध्ये जी लस घेऊन जायचं आहे, तर ते लस घेऊन जाणारा व्यक्ती कोण असतो लक्षात असू द्या, MPW असतो, मल्टीपर्पज वर्कर. ठीक आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या वर्करचं नाव असते. मोस्टली PSC असेल, सबसेंटर असेल, तर त्या ठिकाणची सर्व कामे करणं ह्या कर्मचाऱ्याचं रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी असतं. तर या ठिकाणी हे असे लस घेऊन जाणे त्या ठिकाणी, त्यानंतर मग नॅशनल प्रोग्राम जे असतील ते नॅशनल प्रोग्राममध्ये यांचा रोल असतो सर्व. त्यानंतर मग हत्तीरोगाच्या गोळ्या वाटप करणे वगैरे. तर जे काही रोल ग्रामीण भागामध्ये जे नॅशनल प्रोग्राम वगैरे होतात, तर त्या सर्व रोल या व्यक्तीला करावचे लागतात. त्यानंतर बाकी सबसेंटर PSCमध्ये दुसरे पण काही कामं वगैरे असतील, त्या पण यामध्ये पाण्याचं जे पाणी असतं ते पाण्यामध्ये बोरमध्ये गावामधले जे बोर वगैरे येतं त्यामध्ये पाणी क्लोरिनेशन वगैरे ह्या सर्व गोष्टी, त्यानंतर आबेटिंगचा प्रकार जे आहे, या सर्व गोष्टी ह्या MPWच्या कर्मचाऱ्याला या ठिकाणी करायचं असते. तर त्या व्यक्तीसाठी हे संधी असणार आहे. तर जे कोणी विद्यार्थी मित्रांनो सध्या अभ्यास करत नाही आहे तर अभ्यास करा, कारण पहा एवढे तुम्हाला मी प्रत्येक अपडेट देत असतो स्टडीचे, जॉबच्या संदर्भामध्ये. तर हे तुम्हाला खूप चांगली संधी असणार आहे. भविष्यामध्ये जॉबची वॅकन्सी तर येणारच आहे खूप चांगली तुम्हाला. त्यामध्ये हा व्हिडिओ त्यासाठीच एक तुम्हाला मोटिवेशन असणार आहे की एवढ्या वॅकन्सी तुमच्या आहेत. ठीक आहे, तर ह्या वॅकन्सी तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर अभ्यास करा, या ऑपॉर्च्युनिटीचा नक्कीच तुम्ही संधीचं सोनं करायला विसरू नका. यामध्ये अभ्यास चालू असेल तर ही लवकरच भरती येईल, कारण RRचं जो करेक्शन आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक विभागामधील जे काही RR वगैरे असतील ते RRमध्ये चेंजेस करा, जुने RR बदला, नवीन जे आहे RR तयार करून त्या ठिकाणी भरती केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी आणि वॅकन्सी पण बाहेर येत आहेत मोस्टली, म्हणजे कोणत्या किती वॅकन्सी आहेत ते पण आपल्याला समजायला लागलं आहे, ते खूप महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर पहा, हा जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुमचा प्रतिसाद द्यायला विसरू नका. असे अपडेट जे आहेत ते आपण मोस्टली आपल्या यूट्यूब चॅनलवर डेली टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर काही कामाचं अडचण वगैरे असेल तर एखादा दिवस लेट वगैरे होईल, पण मोस्टली डेली जी काही अपडेट आली तर आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचा प्रतिसाद जर भेटला तर नक्कीच त्या ठिकाणी आणखीन जास्त मोटिवेशन भेटतं, त्या जेणेकरून जास्त व्हिडिओ डेली अपडेट टाकण्याचा प्रयत्न होईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.